नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण सराव संच 3.3 मधील क्वेश्चन नंबर 5 ला आलेलो आहोत। तो क्वेश्चन नंबर 5 आपल्याला पूर्ण करायचा आहे। चला तर मग क्वेश्चन नंबर 5 काय आहे? 1 व 140 1 व 140 यांच्या दरम्यान 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे। कितीने भाग जाणाऱ्या असाव्यात? 4 ने। मग सुरुवात कुठून होणार? 4 पासूनच ना। 4 एके 4 4 दुनी 8 4 त्रिकम 12 असं 4 ने। बघा 4 ने भाग जाणाऱ्या कुठपर्यंत पाहिजेला आहेत? त्या 140 पर्यंत। यांच्या दरम्यान पाहिजेला आहेत। यांच्या दरम्यान म्हणजे त्याच्या आतली संख्या किती असणार आहे? 140 च्या आतली संख्या किती असणार आहे? 4 ने भाग जाणारी 139 ला जात नाही, 139 ला जात नाही, 138 ला जात नाही, कारण 8 आणि 3 11 येते। त्यानंतर 136 ला भाग जातोय। म्हणजे कसं करायचं? 4 एके 4 4 दुनी 8 4 त्रिकम 12 आणि शेवटची संख्या 136। आता इथं काय विचारलंय? बेरीज। बेरीज म्हणजे आपल्याला काय वापरावं लागणार आहे? SN। लक्षात ठेवायचं, बेरीज म्हणजे SN। परंतु आपल्याला n तर माहिती पाहिजे ना, किती संख्यांची बेरीज काढायची ती तर माहिती पाहिजे ना। का त्यांनी 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा म्हणून सांगितले। त्या संख्या किती आहेत हे माहिती पाहिजे आहे। त्यांनी असं सांगितलं 1 ते 140 दरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या अमुक अमुक संख्या आहेत त्यांची बेरीज काढा। तसं दिलेलं नाही। मग आपल्याला पहिल्यांदा काय काढून घ्यावं लागणार आहे? याच्या दरम्यान संख्या किती आहेत? नंबर ऑफ n काढून घ्यावं लागणार आहे। मग a बरोबर किती येणार? 4। कारण 4 ने भाग जाणाऱ्या डिस्टन्स पण 4 नेच असणार। मग शेवटचं पद दिले tn किती दिले? 136। यावरून n बरोबर किती काढून घ्यायचं आपल्याला? मग पहिल्यांदा सूत्र कुठलं वापरलं पाहिजे? tn चं। a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d। tn ची किंमत किती दिली आहे? 136 बरोबर a ची किंमत 4 अधिक n आपल्याला काय करायचंय? काढून घ्यायचंय। d किती आहे? 4। 136 बरोबर 4 अधिक 4 ने n ला गुणलं की किती आलं? 4n। 4 ने 4 ला गुणलं की वजा 4। हे अधिक 4 वजा 4 आता इथं काय झाले? निघून गेले। 136 बरोबर किती राहिले? 4n। म्हणून 136 भागिले 4 बरोबर n। 4 एके 4 4 त्रिक 12 एक उरला 4 चौक 16 किती आलं? 34। n बरोबर आलं आपलं आता 34। मग काय करूया? n बरोबर 34 आलं। n बरोबर 34 आलं म्हटल्यानंतर n बरोबर 34 आलं का नाही? तर आता आपल्याला कशांची बेरीज काढायची आहे? या n संख्यांची बेरीज काढायची आहे। म्हणजे SN चं सूत्र वापरायचं। SN बरोबर n छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d। किती काढायचं आहे आपल्याला? S34 बरोबर 34 छेद 2 कंसामध्ये 2a
किंवा ह्याला दुसरं सूत्र पण आहे बघा, याच्यापेक्षा हे एवढं लांब काढण्यापेक्षा याच्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, किंवा और. जर पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असेल तर बघा सूत्र सोपं आहे, किंवा SN बरोबर n/2 कंसात TN अधिक TN हे सूत्र आहे सोपं. मग या सूत्रामध्ये भरूया. कधी कधी या सूत्राचा उपयोग होईल जर TN आपल्याला माहित असेल तर. म्हणून SN बरोबर हे किती आहे 34/2 TN. पहिलं पद 4 आहे, शेवटचं पद किती आहे 136. आता इकडचं पुसून घेऊया. मग कसं येणार बघा, इथे S34 लिहायचं राहिलंय आपलं. म्हणून S34 बरोबर 34/2 कंसात 136 अधिक 4 6 आणि 4 10 किती येणार 140. बे के बे 14 किती आलं 70. 34 गुणिले किती करावं लागणार आहे 70. सोपा आहे. 34 गुणिले 7 करूया आणि 1 शून्य देऊन टाकूया. 7 चौक 28, 2 7 त्रिक 21, 22 आणि 23 किती येणार 2380 बेरीज येईल. किती पदांची तर 4 ने भाग जाणारे 1 ते 140 दरम्यान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 2380 येईल. कळालं का? हे 3 मार्कासाठी गणित विचारलं जातं बाळांनो. चला तर मग आता पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय बघा. प्रश्न 6. एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. 3300 आहे. तर तिचे 28वे पद काढा. तर तिचे 28वे पद काढा. आता लक्ष द्या इकडे बाळांनो. बेरीज दिलेली आहे त्यांची. किती बेरीज दिलेली आहे 3300. किती 55 पदांची बेरीज. मग जर बेरीज दिलेली आहे, पुन्हा पद किती आहेत सांगितले तर डायरेक्ट आपल्याला काय वापरावं लागेल SN. आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रांना शेअर करा बाळांनो. परीक्षा जवळ येत आहेत. दुसऱ्यांना हेल्प केलेली अतिशय चांगली असते, होय ना. चला मग बघा SNचं सूत्र वापरूया. कारण इथं S55 बरोबर किती दिले 3300 दिलेलं आहे. वापरूया मग. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n-1 कंसाच्या बाहेर d. n55/2 कंसात 2a आहे असंच ठेवायचं. n किती येणार आहे 55 वजा 1 गुणिले डिफरन्स काय दिलाय का नाही, तो पण तसाच राहणार आहे.
म्हणून 55/2 कंसात 2a अधिक, इथं मात्र बेरीज त्यांनी दिलेली आहे. किती दिले? 3300. इथं 3300. 55 मधून 1 गेला, किती राहिला? 54d. आता या दोन्हीला काय करूया? 2 भाग जातोय म्हणून हे हाय असंच ठेवूया. 55/2 गुणिले इथला 2 कॉमन काढूया. कंसात काय राहिला बघा? a अधिक, इथं 2 न भाग जातोय. बे एके बे, बे दुनी 4, बे साती 14, 27d. हे 2 ला 2 गेले. मग हे काय करूया? 3300 छेद हे 55 इकडं आणूया. बरोबर, इथं काय राहिला? a अधिक 27d. फक्त 11 एके 11, 11 त्रिक 33 आणि 11 पाचा 55, 5 एके 5, 5 सक्क 30. किती आलं? इथं लिहूया 60. 60 बरोबर a अधिक 27d. हे आपल्याला मिळालं. याच्या पुढे सोडवता येत नाही. तर त्याच्या पुढे काय सांगितले? 28 पदांची बेरीज का 28वे पद काढा. मग T28 शोधून काढायचंय. T28 बरोबर किती? वापरायचा कशाचा फॉर्म्युला? TNचा. TN बरोबर a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d. इथं किती येणार आहे? T28 बरोबर. इथं ये आहे, याचं दिलेलं आहे आपल्याला? नाही दिलेलं. याची किंमत माहिती नाही, ये तसंच ठेवायचं. अधिक इथं किती येणार आहे? 28 वजा 1 कंसाच्या बाहेर d. म्हणून T28 बरोबर a अधिक किती आलं इथं? 27d. मग बघा आता ह्याला दिव्या 1 आकडा, याला दिव्या 2 आकडा. 1 व 2 वरून काय लिहिता येईल बघा? इथं पण a अधिक 27d आहे, इथं पण a अधिक 27d आहे. म्हणून T28 बरोबर किती आलं? 1 व 2 वरून. समीकरण 1 व 2 वरून T28 बरोबर किती आले? 60. मिळालं ना? 28वे पद किती असेल? 60. आता लास्टचं गणित काय सांगितलेलं आहे बघा? 7वं, म्हणजे याच्या पुढे गणित आहेत अजून, संपलेली नाहीत, परंतु पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया आपण ती. काय सांगितले? एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर पदे 3 क्रमागत पदे शोधायला सांगितलेली आहेत. हा प्रकार थोडासा आतापर्यंत शिकलोय त्याच्यापेक्षा वेगळा आहे. 7वं गणित. प्रश्न 7वा. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधा. तर ती पदे शोधा. आपल्याला 3 क्रमागत पद त्यांनी इथं दिलेली आहेत. काय दिलेली आहेत? 3 क्रमागत पदे असं सांगितले. 3 क्रमागत पदे काय दिलेली आहेत? a वजा d, a आणि a अधिक d अशी दिलेली आहेत. त्यांनी प्रश्नातच दिलेली आहेत. a अधिक d. आता सोडवायचं कसं?
सुरुवातीला काय लिहून घ्यायचं? 3 क्रमागत पदे म्हणायचं. 3 क्रमागत पदे. ए वजा डी, ए आणि ए अधिक डी. बरोबर की नाही? त्यानंतर काय सांगितले? पहिल्यांदा 3 क्रमागत पदांची बेरीज किती दिली त्यांनी? 27. मग ही 3 क्रमागत पहिली अट ए वजा डी अधिक ए अधिक डी ह्या ते सगळ्यांची बेरीज किती दिले? 27. मग करायची. वजा डी ला अधिक डी काय होतील? निघून जातील. किती राहिले? 1 2 3 3 ए राहिले. 3 ए बरोबर 27 म्हणून ए बरोबर काय येणार? 27 चे 3 3 9 27 9 आले. आता काय सांगितले? त्यांचा गुणाकार 504 आहे. म्हणजे यांचा गुणाकार. मग कसं लिहूया? हे दोन्ही जवळ घेऊया. ए वजा डी, ए अधिक डी आणि याला गुणाकार काय करूया? ए इथं करूया. बरोबर 500. दुसरी अट. कारण एची किंमत इथं आली आहे ना म्हणून तसं घेतलं 504. आता या दोन्हींचा काय करूया? आधी पहिल्यांदा 2 कंसांचा गुणाकार करून घेऊया. ए न एला गुणलं काय येणार? ए वर्ग. डी न डी ला गुणलं वजा डी वर्ग येणार. कंसाच्या बाहेर कोण आहे? ए बरोबर 504. आता बघा त्याच्या पुढं कसं सोडवायचं ते. काय करूया? एची किंमत भरूया. इथं एची किंमत किती आहे? 9. म्हणजे काय येणार? 9चा वर्ग वजा डी चा वर्ग. पुन्हा याला गुणिले किती येणार? 9 बरोबर 504. हे 9 काय करूया? इथं भागाकाराला नेऊया. म्हणून 9चा वर्ग 81 वजा डी वर्ग बरोबर 504 भागिले गुणिले 9. 9 1 9. 9 5 45. 9 5 45. 5 उरले 54 झाले. 9 सक्क 54 म्हणजे 81 वजा डी वर्ग बरोबर किती आले? 56. म्हणून काय करूया? हे डी वर्ग तिकडं नेऊया. 81 56 इकडं आणूया. वजा 56 बरोबर डी वर्ग. मग 81 मधून काय घालवायचे? आपल्याला 56. 5 बरोबर इथं झाले 6. 2 उरले 25. 25 बरोबर काय आले? डी चा वर्ग. याचं वर्गमूळ काढताना अधिक आणि वजा 5 येणार डी बरोबर. कारण वर्गमूळ अधिक 5. मग आता बघा ए वजा डी पहिली संख्या. ए वजा डी. ए किती आहे? 9. 9 अधिक 5 बरोबर का? सॉरी 9 वजा 5. 9 वजा 5. 9 आणि हे 5 अधिक 5 इथं भरले. 9 5 गेले 4 आले. किंवा काय येणार? 9 वजा डी. 9 वजा 5. 9 अधिक 5 5. 9 5 14 बरोबर का? त्यानंतर काय करूया? ए अधिक डी. आता ए अधिक डी ची किंमत काढूया. ए अधिक डी बरोबर ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 5 भरली तर 9 5 14 येते. आणि ए अधिक डी 9 वजा 5 भरले तर 9 5 गेले 4 आले. म्हणजे क्रम कसा येईल बघा. पहिल्यांदा ए वजा डी. ए वजा डी म्हटल्यानंतर काय येणार? ए वजा डी 4 येईल.
म्हणून 3 क्रमागत पदे, 3 क्रमागत पदे कशी येणार? 4 येतील, 9 येईल, 14 येईल किंवा हे उलट येईल. पहिल्यांदा 14 येईल, नंतर 14 येईल, 9 हे मध्येच राहणार आहे 9 आणि इथं किती येईल? 4 येईल. याच्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पडणार आहेत? 4 मार्क्स दिले जातील. 4 किंवा 3 मार्कासाठी हे पडेल. आहे ना सोपं? 3 क्रमागत पदे वगैरे मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला करून पाठवते बाळांनो. चला अभ्यास करा. ही 3 पदं समजून घ्या. त्याच्यामध्ये कशी किमती भरल्या जातात हे कळालं असेल तुम्हाला. एकदा डीची किंमत +5 भरून एकदा -5 भरून आपण किमती काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे 2 क्रम आपल्याला इथे लिहावे लागलेले आहेत. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.